आदिराजे मित्रमंडळ, शिवनेरी फाउंडेशन व सर्व पदाधिकारी तसेच शिवसैनिक यांच्या माध्यमातून मारुती मंदिर, पाथर्डी गाव, नाशिक येथे कर्तव्यदक्ष, कार्यकुशल माजी नगरसेवक तथा माजी सभापती, शहर सुधार समिती उपसभापती सुदाम अण्णा शंकर डेमसे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटपासह गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। प्रथमतः उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला। त्यांच्या या अभिष्टचिंतन सोहळ्यास महानगरपालिका माजी नगरसेवक, शिवसेना गटनेते विलास शिंदे, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय आप्पा करंजकर यांनी सुदाम अण्णा डेमसे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। ज्या मतदारांनी आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाठवलं त्यांचं आपण काही देणं लागतो आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जी शिकवण घालून दिलेली आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या प्रथेप्रमाणे, या उक्तीप्रमाणे आज हा वाढदिवस साजरा होत असताना विद्यार्थ्यांना, लहान मुलांना काहीतरी आपण वेगळं देऊ, वेगळ्या कलागुणांना वाव देऊ यासाठी त्यांनी जादूचा प्रयोग या ठिकाणी ठेवले आणि 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी ठेवला। आपण बघत असतो वाढदिवस अनेक राजकीय पुढारी करत असतात, परंतु त्यांचाच तो लावाचा मान, त्यांचं स्वतःचं कौतुक, स्वतः केलेलं काय केलंय ते दाखवण्यासाठीची धडपड असं न करता जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं आहे, आपल्या वाढदिवसाच्या माध्यमातून समाज उपयोगी कामं आपण कसे करू आणि काय केलं पाहिजे। आणि म्हणून आज या ठिकाणी जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, चांगले मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाले, त्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो। भरपूर काही बोलायचं वाटतं परंतु अनेक मान्यवर बोलायचे आहे आणि मी सोप्या शब्द सुद्धा आपल्याला शुभेच्छा देतो। आप जो 1000 साल के दिनों 50,000 आणि आपण जी अपेक्षा सर्वांची आहे सातत्याने या जनतेचं आपण काहीतरी देणं लागतो, समाजाची सेवा आपल्या हातून सातत्याने घडो आणि या गावचा नावलौकिक, इथल्या नागरिकांचा नावलौकिक सातत्याने या नाशिक महानगरपालिकेच्या ज्या सभागृहामधून आपण या शहराच्या विकासासाठी जात राहू। आमच्या सर्व शुभेच्छा आपल्या सोबत आहे। एखाद्या लोकप्रतिनिधींनी त्याचा वाढदिवस कसा केला पाहिजे याचं उत्तम उदाहरण आहे की सगळेच आहेत, लहान मुलं आहेत, ज्येष्ठ आहेत, तुझे मित्र आहेत, तिन्ही पिढ्यांमध्ये तू आवडतोय आणि हेच खरं महत्वाचं आहे। लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे। तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी निश्चितपणे सांगेल, राजकारण पण सोपं नाहीये, हे सगळे बाप बलादे, हे सगळं सांभाळणं एवढं सोपं नाहीये। कोंबड्या सांगतो तुम्हाला, ध्यानात ठेवा बालम, हे सगळं सोपं नाही। याच्यासाठी खूप झगडावं लागतं, याच्यासाठी खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, माणसं सांभाळावे लागतात। माणसं सांभाळण्यापेक्षा त्यांना प्रेमाची ऊब द्यावी लागते। प्रेम नव्हे सांगता बोलता दाविता, काहीतरी वेगळं काम घेऊन सुदामांना कायम आमच्या अभिमानाने सांगत असतो। ह्या भागाचा विकास सुदामांनाच्या माध्यमातून चांगला झाला, परंतु राहिलेला विकास पण सुदामांनाने चांगला करावा, करीत राहावा। आपल्या सगळ्या संघे साथी सोबती यांना सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जात राहावं, पुढे वाटचाल करत राहावी, यासाठी मी मनापासून सुदामांनाला शुभेच्छा देईन। विलासांनी सांगितलं आप जिओ हजारो साल के दिनों 50,000। मी म्हणत बाबा रे, विलासांच्या तोंडात साखर पडव, तू 1000 वर्ष जगो आणि त्या 1000 वर्षाच्या 1000 वाढदिवसांना माझी उपस्थिती राहावं, म्हणजे आपल्या 1000 वर्ष सुटतील ना, त्यासाठी अरे आईलाबाईच्या पुण्यतिथी मग पाहिलं। मान्यवरांच्या उपस्थितीत सुदाम अण्णा डेमसे यांनी केक कापत आपला वाढदिवस साजरा केला। यावेळी पाथर्डी गावासह पंचक्रोशीतील तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सुदाम अण्णा डेमसे यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला। माजी नगरसेवक सुदाम अण्णा डेमसे यांनी प्रभागासह पंचक्रोशी विविध विकास कामे, समाजोपयोगी नागरिकांच्या विविध अडचणी तसेच कोरोना काळामध्ये संबंध, प्रभागातील नागरिकांची केलेली मदत प्रभागातील नागरिकही कधीही विसरणार नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिक, महिला स्वयंपूर्ण हजर होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले।
शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, मनपा माजी नगरसेवक तथा गटनेता विलास शिंदे, माजी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी नगरसेवक भगवान दोंदे, बाळकृष्ण शिरसाट, शिवसेना विभाग प्रमुख त्र्यंबक कोंबडे, निवृत्ती नाना गवळी आदी राजे मित्रमंडळ, शिवनेरी फाउंडेशन व सर्व पदाधिकारी तसेच शिवसैनिक, पाथर्डी गावासह पंचक्रोशीतील महिला, नागरिक, शालेय विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनएन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन देवटे, नवीन नाशिक.